नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि आपण आहोत इथे स्टार्टअप साठीचं जे पॅव्हिलियन आहे वेव्हज मध्ये, तिथे आहोत। जवळपास 300च्या वर ऑडिओ व्हिज्युअल मीडिया मधल्या वेगवेगळ्या प्रकारचं काम करणाऱ्या सगळ्या स्टार्टअप कंपन्या इथे आहेत आणि ते आपला जे काम आहे, टॅलेंट आहे, ते शोकेस करतायत। मिडका नावाची एक संस्था संघटना आहे जिची स्थापना अलीकडेच झालेली आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत संतोषजी रासकर। संतोषजी, नेमकं नमस्कार, नेमकी मिडकाची स्थापना कशी झाली, काय त्याच्या मागे कन्सेप्ट आहे? मुळात आपण जर एक गोष्ट पाहिली तर कॉन्टेंट क्रिएशनच्या बाबतीमध्ये मुंबईच्या निमित्तानं बॉलिवूडच्या रूपानं आपल्याकडं त्याचं मुख्य केंद्र होतं, परंतु या देशात कॉन्टेंट क्रिएशन इंडस्ट्री ही पूर्णपणे असंघटित उद्योगामध्ये काम करत होती। त्याला संघटित रूप यावं, त्याला एक स्वरूप द्यावं आणि त्याची सुरुवात, त्याचं नेतृत्व महाराष्ट्राने करावं, या दृष्टीनं महाराष्ट्रात कॉन्टेंट क्रिएशन करणाऱ्या अनेक लोकांनी एकत्र येऊन, म्हणजे आनंद भानुशाली असतील, योगेश गाग असतील, आशिष कुलकर्णी सर असतील, राहुल बुच्ची सर असतील, 88 पिक्चर्स वगैरे वगैरे, अशा सगळ्या संस्थांनी एकत्र येऊन, कंपन्यांनी एकत्र येऊन ही मिडका नावाची असोसिएशन स्थापन केलेली आहे, जेणेकरून कॉन्टेंट क्रिएशन उद्योगात लोकांना संघटित करण्याचं आणि संघटित स्वरूपाचा उद्योग करण्याची संधी मिळावी, यासाठी ही संस्था स्थापन झालेली आहे। या संस्थेने मागच्या काळामध्ये या महाराष्ट्र सरकारची एबीजीसी पॉलिसी तयार करताना किंवा सरकारी पातळीवर, शासकीय पातळीवर सगळ्या प्रकारच्या व्यवस्था या इंडस्ट्रीच्या दृष्टीने तयार व्हाव्या, या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे। आता सध्या किती सदस्य आहेत आणि सदस्य होण्यासाठी नेमके काय काय क्रायटेरियाज आहेत की ज्याच्यामुळे त्यांना सदस्य होतात? काय, आमची ऑर्गनायझेशन असोसिएशन जी आहे ती कॉन्टेंट क्रिएशनची ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळं ॲनिमेशन करणारा, फिल्म मेकिंग करणारा, गेम डिझाईन करणारा, VFX करणारा, अगदी युट्यूबवरचे इन्फ्लुएन्सर्स असतील, रील मेकर्स असतील, हे सगळे या ऑर्गनायझेशनचे सभासद होऊ शकतात आणि निश्चितच जेवढे कॉन्टेंट क्रिएटर्स या संघटनेमध्ये सहभागी होतील तेवढं आपण फार छान काम करू शकू, असं आमचा विश्वास आहे। त्यामुळं संस्थेची वेबसाईट बनवलेली आपण midka.com नावाची, त्या वेबसाईटवर जाऊन कोणीही याचं सभासद होऊ शकतं। फक्त सभासद होताना त्याला तो कॉन्टेंट क्रिएटर याचा पुरावा द्यावा लागतो, तो पुरावा दिल्यानंतर त्याला याचं सभासद होता येईल आणि तो सभासद झाल्यानंतर त्याला सर्व फॅसिलिटी ऑर्गनायझेशनच्या सगळ्या प्रक्रियांमध्ये सहभागी करून घेतलं जातं। त्यामुळे पहा तुम्ही की मिडकाचा सगळ्यांचं मिळून, तुम्ही पाहत असाल या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रातल्या नव्या छोट्या मोठ्या सगळ्या स्टुडिओंचं मिळून एक स्टॉल येतो, एकत्र सगळे एकत्र बसून आलेल्या इथल्या जगातल्या 10,000 लोकांना, 100 देशात आलेल्या लोकांना एकत्र आम्ही भेटतोय। त्यामुळे आपली जी युनिटी दिसतीये महाराष्ट्राची, ती एक मोठी गोष्ट दिसतीये लोकांना आणि त्याचा एक चांगला इम्पॅक्ट सगळ्यांच्या पेक्षा इथे जास्त होताना दिसतोय, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। धन्यवाद। तर आपण बघता इथे की सगळ्या प्रकारच्या जशा मोठ्या कंपन्या इथे सहभागी झालेल्या आहेत, तशा कंटेंट क्रिएशन मध्ये कुठल्याही प्रकारचं काम करणारे जे छोटे छोटे स्टार्टअप सुद्धा आहेत त्यांना संघटित करण्यात आलेलं आहे। ऑडिओ व्हिज्युअल आणि गेमिंगच्या संदर्भातली जी पॉलिसी तयार करायची आहे त्यासाठीची विशेष प्रयत्न होत आहेत आणि त्यासाठी मिडका ही जी संस्था आहे ही काम करते। तुम्ही जर कंटेंट क्रिएटर असाल तर तुम्ही सुद्धा या संस्थेचा सदस्य होऊ शकता आणि त्याचे जे वेगवेगळे नेटवर्किंगचे लाभ आहेत ते घेऊ शकता। वेव्हज मधल्या अशा वेगवेगळ्या स्टोरीज आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत। कमेंट जरूर करा कमेंट बॉक्समध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।